सर तुम्हाला असं का वाटतं की विरोधक सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करतात, राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते असं आम्हाला अजिबात वाटत. ज्या कोणाला हे करण्याचा आनंद घेत असतील तो त्यांना आनंद घेऊन कोरोनाचा काळ हा थोडा निघण्याचा काळ आहे. आपण तो क्वारंटाईन आहे, राजकारण सुद्धा क्वारंटाईन आहे. अशाला विरोधी पक्षाला वाटत असेल की आपला वेळ घालवण्यासाठी काही असेल तर करत असेल तर त्यांनी काही लोक घरी बसून पुस्तकं वाचतात, संगीत ऐकतात, सिनेमे पाहतात. त्याला शुभेच्छा. महाराष्ट्राचं सरकार काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि परत गेला इतर काही प्रमुख पक्ष यांच्या महाविकास आघाडीचं बनलेलं आहे. हे पूर्ण 5 वर्षचा कालखंड पार पाड आणि आम्ही निवडणुका सुद्धा पुढल्या 5 वर्षांनी एकत्र असलो. साहेब, पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार हे मातोश्रीवर मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले आणि त्यानंतर या सगळ्या म्हणजे जवळपास 1.5 तास चर्चा झाली. सामनात असं म्हटलं आहे की गुप्त भेट होती. तर एवढं गोपनीय काय खलबते झाली मातोश्री? गुप्त भेट यासाठी की तुम्हाला कळलीच नाही मीडियाला ना, म्हणून गुप्त भेट. पूर्वी अशा बैठका तुम्हाला लगेच कळत असतात. तर आम्ही एक टेस्ट केस केली, बघूया मीडियाला कळतं का. कधी सरकारच्या बाबतीत असं होईल? आणि माननीय मातोश्रीवरती माननीय शरद पवार साहेब आले. ह्यात तुम्हाला आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. शरद पवार साहेब मातोश्रीवरती आले, मी स्वतः त्यांच्याबरोबर होतो. काही सरकारच्या काही भविष्यासंदर्भात करोनाच्या काही विषय आहेत, काय करता येईल काय नाही, या संदर्भात जर पवार साहेबांकडून आम्ही मार्गदर्शन घेतलं तर कोणाला वाईट वाटण्याचं कारण नाही. हिंदुस्थानचे प्रधानमंत्री मोदी सुद्धा पवारांचं मार्गदर्शन घेतात, हे आपल्याला माहिती आहे. या देशातले अनेक प्रमुख राजकीय नेते, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री सुद्धा शरद पवारांशी अनेक विषयांवर चर्चा करत असतात, हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. अशा वेळेला जे महाराष्ट्र राज्य आहे, जे बनवण्यात घडवण्यात पवारसाहेबांचं योगदान आहे, अशा पवारसाहेबांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. ज्या सरकारमध्ये त्यांचा सहभाग आहे, ते शिल्पकार आहेत त्या सरकारचे, तर त्याच्यामध्ये एवढा गदारोळ व्हायचं कारण मला दिसत नाही. पण सर, मुहूर्त असा होता की शरद पवार साहेब हे राज्यपालांना भेटले आणि मग त्यानंतर ते मातोश्रीला आले. आप ही कमान संभाल लीजिए क्योंकि अभी जो सरकार है राज्यपालांना हे अधिकार घटनेत बदल करून दिल्याचं माझ्याकडे माहिती नाही. महाराष्ट्राचं सरकार हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 170चं बहुमत असलेलं सरकार आहे आणि हे सरकार बनवताना शरद पवारांचं योगदान फार महत्त्वाचं आहे. आम्ही सगळ्यांनी मिळून माननीय उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असतील हे पक्क केल्यावर उद्धव ठाकरे साहेबांनी शपथ घेतलेली आहे. राज्यपालांचं काम असतं शपथ देणं, ज्याच्यापाशी बहुमत आहे त्याला शपथ देणं हे राज्यपालांचं काम असतं. तर मीडियानं राज्यपालांच्या बाबतीमध्ये चुकीच्या बातम्या पसरवून राजभवनाची बदनामी करू नये. नाही, पण पवार साहेबांनी सकाळी राज्यपालांची भेट घेतली, त्यानंतर संध्याकाळी ते उद्धव ठाकरेंना भेटायला आले. नेमकं काय घडतंय काय महाराष्ट्राच्या राजकारणात? सरकार स्थिर आहे, राष्ट्रपती राजवटीची भीती वाटते का? तशी काय? कारण नारायण राणे यांनी म्हटलं आहे, तशा प्रकारची तयारी करतात. राणेंनी तर थेट म्हटलंय की राष्ट्रपती राजवटीची मागणी. विरोधकांच्या तयारीविषयी माझ्याकडे माहिती नाही. विरोधकांनी खरं म्हणजे करोनाशी लढण्यासंदर्भात तयारी केली पाहिजे. सगळे राजकीय मतभेद विसरून एकमेकांशी, हे राज्य आपल्या सगळ्यांचं आहे. राज्य संकटात असताना केंद्र असेल किंवा प्रत्येक राज्य असेल, सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्र येऊन या संकटाशी लढणं गरजेचं आहे. इतर राज्यामध्ये मला त्या भागातले विरोधक ही भूमिका घेताना दिसत आहे. महाराष्ट्रात सुद्धा अशा प्रकारची भूमिका विरोधी पक्षांनी घ्यायला हरकत नाही.
ते राज्याच्या आणि जनतेच्या हिताचं आहे. राऊत साहेब रेल्वेवरून जो काही वाद निर्माण झाला होता तो संपला असं म्हणायचं का आता महाराष्ट्र सरकारचा? राऊत साहेब तो संपला वाद. राऊत साहेब जे शरद पवार महाविकास आघाडी सरकार सत्ता स्थापनेच्या वेळेस मातोश्रीवर येत नाही, पण अशा हे या प्रश्नाला काय अर्थ नाही. नाही महाविकास आघाडीच्या बैठका या शिवाजी पार्क बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकात होत होत्या. 2 आठवड्यामध्ये त्यांच्या अनेक तिथे झाल्या, पण आज कारण परिस्थिती आहे. महाराष्ट्रातली परिस्थिती एकंदर आपण पाहिलं असेल, अशा वेळेला शरद पवार हे उत्तम प्रशासक, उत्तम राजकारणी, उत्तम नेते आहेत. एक वर्षाने महाराष्ट्र राज्य चालवलं आहे. अशा शरद पवार बाळासाहेब ठाकरे असताना चालले. आता त्यांचा मुख्यमंत्र्यांशी उत्तम संवाद आहे आणि पवार साहेब हे आजही सगळ्यांसाठी मार्गदर्शकाच्याच भूमिकेत आहेत. हे मीडियातून ज्या प्रकारच्या बातम्या पसरवल्या जात आहेत किंवा पेरल्या जात आहेत, त्याच्यामुळे सरकारला कोणताही त्रास होणार नाही, एकही चिरा ढळली जाणार नाही. अत्यंत मजबूतीनं सरकार यापुढे काम करत आहे. राष्ट्रपती राजवट जर लागली तर ती उलथवून टाकण्यासाठी महाविकास आघाडी सक्षम आहे. राष्ट्रपती जर एखाद्या राज्यामध्ये करोना संदर्भात काही कामं होत नाहीत असं कोणाचा आक्षेप असेल आणि म्हणून जर राष्ट्रपती राजवट लागावी असं विरोधी पक्षाच्या काही भूमिका असतील, तर यासाठी राष्ट्रपती राजवटीसाठी सगळ्यात फिट केस म्हणजे गुजरात राज्य. सुरुवात तिथून व्हायला पाहिजे. कारण कालच हायकोर्टाने गुजरात राज्याच्या एकंदरीतच करोना संदर्भात परिस्थिती हाताळण्यासंदर्भात जो निष्कर्ष काढलेला आहे, जे विश्लेषण केलेलं आहे, ते अत्यंत गंभीर आहे. गुजरातमधील सरकारी इस्पितळं म्हणजे अंधार कोठड्या झाल्या आहेत. तिथे कोणत्याही प्रकारचं योग्य प्रकारे काम होत नाही. इस्पितळांची स्मशानं झालेली आहेत. अशा प्रकारचं ऑब्झर्वेशन गुजरातच्या उच्च न्यायालयानं मांडल्यावर तिथल्या राज्यपालांनी जे कोणी असतील त्यांनी ताबडतोब तिकडला मुख्यमंत्र्यांना बोलून समज द्यायला पाहिजे. आणि इकडला विरोधी पक्ष त्याने सुद्धा तात्काळ गुजरात आंदोलन केलं. पण कसं आहे की पवार साहेब मुख्यमंत्र्यांना भेटतायत, काँग्रेसचे नेते पवार भेटतायत. साहेब मुख्यमंत्री भेटतात. अमित काँग्रेसचे नेते म्हणतात की आमचं सरकार नाहीये, शिवसेनेचं सरकार. प्रत्येक जण अपयशाची यशाचे धनी सगळे असतात. जोशी अपयशाचा कोणी होऊ पाहत अपयशाचा वाली नाही, सगळे यशाचे धनी आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, राष्ट्रवादी, मग बाळासाहेब थोरात असतील, अशोकराव चव्हाण असतील, नितीन राऊत असतील, सगळे काँग्रेसचे नेते त्यांच्या संपर्कात, त्यांचा संवाद उत्तम सुरू आहे. राष्ट्रवादीचे सगळे प्रमुख नेते मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असतात. शिवसेनेचे तर आहेत. पण काल काँग्रेसचा नेता कोणी नेते बैठकीला काँग्रेसचे नेते दिसले नाही. मी आतापर्यंत 4 बैठका गेल्या काही दिवसामध्ये मी त्या बैठकांना हजर राहिलोय आणि माझ्याबरोबर प्रत्येक वेळेला काँग्रेसचे नेते होते. नाही, पण कालच्या बैठकीला म्हणजे पवारसाहेब आणि ठाकरेंची जी बैठक महाविकास आघाडी जी आहे त्याच्यामध्ये काही तात्काळ घटना घडामोडी घडत असतात. अशा वेळेला शरद पवार एक ज्येष्ठ नेते सगळ्यात, हे जर आपण लक्षात घेतलं तर तातडीच्या अनेक गोष्टीमध्ये शरद पवार हे तात्काळ उपलब्ध असतात. काँग्रेसचे अनेक नेते प्रमुख जे आहेत मुंबईतले, आता बाळासाहेब थोरात हे अनेकदा त्यांच्या भागामध्ये असतात. अशोकराव चव्हाण जे आहेत प्रमुख नेते, ते काल आजारी पडलेले, ते नांदेडला असतात. अशा वेळेला जे नेते उपलब्ध आहेत त्यांच्याशी चर्चा. हे तूर्त सरकारला काही धोका नाही. तूर्त म्हणजे पुढल्या 5 वर्षाचं मी म्हणाल तर पुढल्या 5 वर्षामध्ये सरकारला अजिबात धोका नाही. जर धोका असेल तर तो विरोधी पक्षालाच आहे. त्यांना आता मी त्यांना इशारा देतोय, महाराष्ट्रातला विरोधी पक्ष हा टिकायला पाहिजे. मग विरोधी पक्ष हवा आपल्या पक्षाची काळजी घ्या. दिनेश आमच्यावर सोडून द्या. सरकार उत्तम चाललंय, प्रकृती उत्तम आहे. सरकार पण एक अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे की शिवसेना भाजपच्या मदतीनं कदाचित सत्ता स्थापनेच्या प्रयत्नात आहे आणि त्याची कुणकुण शरद पवारांना लागली आणि त्यामुळे ह्या सगळ्या आता घडामोडी घडता आहेत. नाही, ह्या तुम्हाला स्वप्नात पडलेले, हे स्वप्नात दिसलेला अफवा आहे त्या.
अफवा पण स्वप्नात दिसतात, कधी कधी येतात ना, तशा त्या जन्माला आलेला ही अफवा चर्चा आहे आहे. चर्चा काय असू शकतात, चर्चा अशाही असू शकतात की विरोधी पक्षातले 50 आमदार हे आता महाविकास आघाडी सामील होतात. तुम्ही या चर्चेवरती विश्वास ठेवताय का? नाही ना. आमचं 170चं बहुमत हे 2025-26 सालापर्यंत जेव्हा निवडणुका होती तोपर्यंत कायम राहील. किंबहुना 170चे 180 झालं तरी आश्चर्य वाटायला नाही. काल नारायण राणे यांनी अशी टीका केली होती. राज्यामध्ये अस्थिरता निर्माण होण्यासाठी भाजप विरोधी पक्षाकडून प्रयत्न केले जातात. त्यासाठी महाविकास आघाडीच्या आमदारांना फोडण्याचे प्रयत्न देखील सुरू झाले. कोणी फुटणार नाही. फुटलं तर विरोधी पक्षाचं नशीबच फुटेल. काही अपक्ष लागू शकतात. अजिबात नाही. किंबहुना विरोधी पक्षाला पाठिंबा देणारे जे अपक्ष आहेत त्यांच्यात भ्रमनिराश झालेले आहे आणि ते आमच्या नाही, संपर्कात पण आहेत. सोशल मीडियावर पुन्हा एकदा प्रचार सुरू झाला की भाजपचं सरकार येणार अशा पद्धतीच्या काही हे सुरू झालेले आहेत. नाही, भाजपचं सरकार जे आहे महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाचे भाजपचं सरकार हे लंडनला येऊ शकतं, न्यूयॉर्कला येऊ शकतं. तिकडली परिस्थिती कोरोनाबाबत अत्यंत गंभीर आहे. बरं का, इथून काही लोक तिथे जाऊन राज्य निर्माण करू शकतात, त्यांचं ते काही करू शकतात जर असं असेल तर. सर, हिंदी में जानना चाहेंगे, कल आपने और शरद पवार जी ने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे से मुलाकात की, क्या वजह इसके पीछे बताई? देखिए, उद्धव ठाकरे जी से अगर पवार साहब मुलाकात करते तो उसको क्या वजह की बात क्या है? देश और राज्य चलाने वाले तो प्रमुख नेता अगर आपस में बैठकर राज्य के बारे में चर्चा करते हैं, जिस संकट के घड़ी से देश और महाराष्ट्र गुजर रहा है उस बारे में चर्चा करते हैं, तो मुझे लगता है उसमें किसी को तकलीफ होने की जरूरत नहीं है. बीजेपी कह रही है कि राष्ट्रपति शासन लागू किया. देखो, बीजेपी अगर कहती है राष्ट्रपति शासन लागू करने की बात, मैंने तो किसी के मुंह से सुने नहीं. नारायण राणे कह रहे थे. मैं बीजेपी के नेताओं की बात कर रहा हूं. जो बीजेपी के नेता हैं, जो संघ परिवार से जुड़े, मैं उनके बारे में मैं बोल सकता हूँ. हाँ, तो मैंने तो देवेंद्र जी से ये बात नहीं सुनी, मैंने अमित शाह साहब से बात नहीं सुनी, मैंने और जो उनके नेता है नितिन गडकरी जी, उनसे बात नहीं. मैं कैसे विश्वास कर सकता? लेकिन पवार साहब संतुष्ट नहीं है सरकार के. पवार साहब सबसे ज्यादा संतुष्ट है सरकार के काम के बारे में. लेकिन जिस सुबह वो राज्यपाल महोदय से मिलते हैं, हम भी मिले हैं. उसी शाम देखिए, राजभवन की जगह है, लोग वहाँ जाना पसंद करते हैं और आज राज्यपाल साहब भी सबसे देखना पसंद करते हैं. वहाँ की खान पान सेवा भी बहुत अच्छी है. आजकल बाहर सब कुछ बन जाता मालूम. लेकिन वहाँ कैसे सरकार को कुछ धोखा नहीं है. सरकार को 1% भी धोखा नहीं. सर, अगर होगा, जो सरकार को धोखा देने की कोशिश करेंगे उनको सबसे बड़ा धोखा होगा. राष्ट्रपति राजवट अगर लागू होती है तो क्या महाविकास आघाड़ी तैयार है इसको देखिए, राष्ट्रपति राजवट का सपना मत देखिए. अगर कोई देखता है ना तो वापस वो जग नहीं जाएगा, वो सपने में ही रहेगा. सर, गुजरात का आपने उदाहरण दिया था, वो वापस का राष्ट्रपति राजवट की अगर बात कोई करता है तो सबसे फिट केस है तो गुजरात स्टेट है. अब देखिए, अहमदाबाद के हाईकोर्ट ने, गुजरात के हाईकोर्ट ने वहाँ के तैयारी के बारे में क्या स्ट्रक्चर पास किया वो देख लीजिए. यहाँ के जो हमारे मित्र है भारतीय जनता पार्टी के, चाहे फडणवीस साहब और पूरा वो जो जजमेंट है गुजरात हाईकोर्ट का, वो देख लीजिए. थैंक यू सर.